कैलासवासी दिनेश विठ्ठल आमले यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक 2025 साई भक्त प्रीमियम लीग व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या वाढदिवसाचे आयोजन दिनांक 1 व 2 मार्च रोजी सेक्टर 8 सानपाडा येथील बाबूगेनू मैदान येथे आयोजित करण्यात आले होते। या क्रिकेट सामन्यासाठी सानपाडा विभागातील सर्व सेक्टरमधून प्रत्येकी 2 संघ अशा संकल्पनेतून एकूण 18 संघाचे क्रिकेट सामने घेण्यात आले। विशेषतः या संघाचे संघ मालक सानपाडा विभागातील सर्व समाजसेवक होते। स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 1 मार्च रोजी बेलापूर विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। स्पर्धेत व अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी समाजसेवक पांडुरंग आमले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिले। गेले 4 वर्ष आम्ही वाढदिवसानिमित्त साई भक्त प्रीमियम लीग क्रिकेट सामन्यांचे आम्ही आयोजन करत आहोत आणि त्याचबरोबर आमचा वाढदिवसाचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो। परंतु यावर्षी आमचे थोरले बंधू दिनेश आमले यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा वाढदिवसाचा तामझाम न करता सानपाड्यातील सर्व खेळाडूंसाठी एक स्मृती चषक म्हणून दिनेश विठ्ठल आमल्या स्मरणार्थ स्मृती चषक 2025 साई भक्त प्रीमियम लीग आम्ही ते घेत आहोत। आणि यामध्ये या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आम्ही सानपाड्यातील 2च सेक्टरमध्ये मॅचेस घेत असतो, सेक्टर 7 व 8। यावर्षी आम्ही सानपाड्यातील प्रत्येक सेक्टरमधून 2 टीम असे एकूण 16 संघ आम्ही या स्पर्धेत घेतलेले आहेत। आणि या स्पर्धेत पहिलं प्राइज 21,000, दुसरं प्राइज 15,000 आणि तिसरं प्राइज 7,500 याशिवाय अनेक आकर्षक बक्षिसं आणि आकर्षक ट्रॉफीज आम्ही ठेवलेल्या आहेत। आणि याचं उदंड प्रतिसाद आम्हाला 16 संघ उपलब्ध झालेले आहेत। त्याचबरोबर हे 16 संघाचे संघ मालक आपल्या सानपाड्यातील अनेक नामाजलेले समाजसेवक, माजी नगरसेवक, माजी परिवहन सदस्य तसेच इतर इच्छुक उमेदवार असे समाजसेवक आहेत। आणि जेणेकरून त्यांच्याकडून पुढील काळामध्ये या सानपाड्याचं त्यांच्यावरती भवितव्य अवलंबून आहे। म्हणूनच असे सर्व एक समाजसेवांना एकत्र घेऊन आम्हाला एकत्र काम करण्याची संधी सुद्धा भेटेल आणि सगळ्यांची मनमिळावणी व्हावं हीच आमची एक संकल्पना आहे। त्याचबरोबर खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहन व्हावं हा या पूर्ण स्पर्धेचा संकल्पना आहे। वाढदिवसानिमित्त हा आमचा एकच कार्यक्रम आहे, परंतु पुढील काळामध्ये महिला दिनानिमित्त आम्ही नेहमीच महिलांचं सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असतो आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनावर आम्ही 2 तारीख ते 11 तारीख महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे। आणि खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या सानपाड्यातील अनेक महिलांना विविध व्यासपीठ उपलब्ध होतील, ज्यामध्ये गायन स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे, संगीत खुर्ची, संगीत टाळी, त्याचप्रमाणे होम मिनिस्टर आहे, पाककला स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धा आम्ही इथे घेतलेल्या आहेत। ज्याच्यामध्ये अंताक्षरी आहे, प्रश्नमंजुषा आहे, म्हणजे कला, क्रीडा, सांस्कृतिक आम्ही तिन्ही याचा एक मेळ घातलेला आहे। त्यानंतर याच्यावरती एक सोनेरा तुळा म्हणून शेवटच्या दिवशी आम्ही हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला आहे। यामध्ये अनेक महाराष्ट्रातील लावणी समाजामध्ये डान्स होणार आहे। त्याचबरोबर आमच्या महिला फाउंडेशन मध्ये महिलांचा एक फॅशन शो होणार आहे, सोलो डान्स होणार आहे। म्हणजेच एकंदरीत पूर्ण आठवडाभर महिलांसाठी कार्यक्रमाची रेलचेल आहे आणि पारितोषिकाची त्यांच्याकडे आम्ही अनेक पारितोषिक ठेवलेली आहे, ज्यामध्ये घरगुती त्यांना उपयुक्त होईल अशी आम्ही पारितोषिक ठेवणार आहे। आणि त्यासाठी आम्हाला उदंड प्रतिसाद झाला। अनेक महिलांची नावे आमच्याकडे पहिलीच येऊन बसलेली आहेत, त्यामुळे या पुढचा आठवडा सुद्धा महिलांसाठी एक पर्वणीच आहे। आज आमच्या एकदम जवळचे मित्र आणि तसेच आमचे मोठे बंधू असलेले पांडुरंग आमले साहेब यांचं मोठ्या उत्साहाने 2 दिवसाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त इथे घेतलेला आहे। हा कार्यक्रम घेणं हे त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये, कारण का कोरोनापासून जे आपण सर्वांनी सानपाडावासियांनी बघितलेलं आहे की आमले साहेबांना कार्यक्रम घेणं म्हणजे कुठलं निमित्त नाही पाहिजे, त्यांना कार्यक्रम घेणं आणि लोकांची सेवा करणं हे त्यांची इच्छा असते। हे ते कुठेतरी कारण शोधत असतात की मी लोकांसाठी काय करू शकतो। आणि ते आम्ही सर्वांनी सानपाड्यामध्ये जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आमले साहेबांनी तसंच आम्ही दोघांनी कोणाचीही वाट नाही बघितली की वरतून काय येतंय, आम्हाला कोण काय देतंय, आणि तेव्हा आम्ही सानपाड्यामध्ये वाटतंय असंच कार्यक्रम त्यांनी तिथे न थांबता आज गेले कोरोनापासून हे 5वं वर्ष आहे, 2025 मध्ये हे कंटिन्यू ठेवलंय। आणि मला अतिशय आज आनंद आहे की आमचे मित्र त्यांचे वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचं पुढचं आयुष्य उदंड राहू आणि असंच आम्ही पुढच्या वेळेस त्यांना शुभेच्छा द्यायला येताना त्यांना भावी नगरसेवक म्हणून इथे पाहू, ही शुभेच्छा माझ्याकडून त्यांना आहे। दरम्यानच्या काळामध्ये
एक नवरात्रीच्या काळामध्ये एक दुःखद घटना झाली. मनाला चटका लागेल अशी घटना झाली. ते दुःख एवढं मोठं होतं की ते पांडुरंग साहेबांना ते विसरणंच अवघड होतं. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यक्रम असतील, या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं ते दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कामाची व्याप्ती एवढी आहे की एखाद्या कामदाराला लाजवेल असं त्यांचं काम या विभागामध्ये आज सुरू आहे. हे काम असंच अबाधित सुरू राहण्यासाठी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्याच्या, उत्तम आरोग्याच्या अशा लाख लाख शुभेच्छा देतो. आमच्या सानपाडा विभागातील लोकप्रिय समाजसेवक श्री पांडुरंग आमले साहेब यांनी त्यांच्या बंधूच्या स्मरणार्थ आज जे क्रिकेट सामने ठेवलेले आहे, एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरुण पिढीला एक आदर्श राहायला पाहिजे, आपल्या बंधूबद्दल प्रेम पाहिजे, आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम पाहिजे, आणि हे आमले साहेबांनी सर्व जनतेला आणि समाजाला दाखवून दिलेले आहे. त्याबद्दल मी त्यांची प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. असे त्यांच्याकडून हातून वेगवेगळे उपक्रम घडून समाजाची सेवा घडो. त्यांना ह्या वाढदिवसानिमित्त आमच्या ज्येष्ठ मंडळीच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या पुढील कार्यात मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.